या व्हिडिओमध्ये आपण स्टॅबिलिटी ऑफ स्टार या संदर्भात इन्फॉर्मेशन जाणू. If we burn an incense stick in one corner of a room, the fragrance spreads all over the room instantaneously. आता जेव्हा आपण इन्सेन्स स्टिक जेव्हा एखाद्या रूममध्ये आपण जसं की स्मेल येण्यासाठी जे जाळतो आपण ती स्टिक ती जाळली तर लगेच त्याचा काय होतो, जो फ्रॅग्रन्स आहे, सुगंध आहे, तो पूर्ण रूममध्ये सहज पसरतो. कारण ॲक्च्युअल तर काय असतो, गॅसियस. कारण आपल्याला माहिती आहे की गॅस एक असा आहे की ज्याला परफेक्ट शेप पण नसतो आणि परफेक्ट व्हॉल्यूम पण नसतो, बरोबर. Similarly, when we remove the lid of a vessel containing boiling water, the steam spreads in the surrounding region. आणि सेम पद्धतीने मध्ये जर एखादं कंटेनर आहे की ज्यामध्ये पाणी उकळत आहे, बॉईल होत आहे, तर अशा वेळेस काय होईल, त्याचं जे लीड आपण झाकून ओपन केलं तर त्यामधून जो स्टीम रिलीज होईल. स्टीम सुद्धा एक प्रकारचा गॅसियस फॉर्म आहे. तर तो सराउंडिंगमध्ये जेवढा काही स्पेस असेल त्या स्पेसला ऑक्युपाय करण्याचा तो काय करतो, प्रयत्न करतो. कारण गॅसचं एक वैशिष्ट्य आहे की गॅसचं कॉन्ट्रॅक्शन पण होतं आणि एक्सपान्शन पण होतं. त्याच्यामध्ये जे इंडिव्हिज्युअल पार्टिकल्स आहेत ते एकमेकांपासून लार्ज डिस्टन्सला ट्रॅव्हल करू शकतात. This means that the hot gas spreads everywhere. आणि थोडक्यात याचं जे कॉन्क्लुजन आहे तर कॉन्क्लुजन असं आहे की जे हॉट गॅसेस आहेत तर हे कोणत्याही दिशेला एव्हरीवेअर ते स्प्रीड म्हणजे पसरू शकतात. Then why doesn't the hot gases in the stars disappear in space? मग प्रश्न असा आहे की आपण या अगोदर मी कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं की जे स्टार आहेत ते एक प्रकारचे ते काय आहेत, हॉट गॅसेस आहेत. मग जसं हॉट गॅस स्प्रीड व्हायला त्या पद्धतीनं हे जे स्टार आहेत ते तर मग इकडं तिकडं पूर्ण पसरायला पाहिजे. कारण आपण पाहिलं की सूर्यामध्ये हायड्रोजन, हेलियम, बरोबर, त्यानंतर कंटिन्युअसली त्यामध्ये स्फोट चालू आहेत. प्युअर तो गॅस हॉट गॅस आहे एक प्रकारचा. मग हे स्प्रीड का होत नाही, त्यामागचं रिझन काय आहे, त्या रिझन आपण जाणून घेऊ. And why have the properties of the sun remained unchanged over the last 4.5 billion years? आणि मागील 4.5 बिलियन इयर्स पासून जर पाहिलं आपण तर जे आपला सर्वात जवळचा स्टार आहे आपला सोलार सिस्टीम मधला सन, तर याच्या प्रॉपर्टीज गुणधर्म बदलले का, नाही. मग हे रिमेन अनचेंज म्हणजे कोणताही बदल नाही, या मागचं रिझन काय ते आपण जाणून घेऊ. The answer to this question is the gravitational force. म्हणजे हॉट गॅसेस जे आहे तर त्यांना बाइंड करणारा त्या ठिकाणी एक फोर्स आहे अँड दॅट फोर्स इज नथिंग बट इट इज द ग्रॅव्हिटेशनल फोर्स विच इज द वीकर फोर्स इन द युनिवर्स. बट त्याची रेंज कशी आहे, इनफायनाइट आहे. The gravitational force between the gas particles of the stars keeps these particles together. आता जे हॉट गॅसेस पासून कोणताही स्टार तयार झाला असेल तर या स्टारमध्ये असणारे जेवढे काही गॅसेसचे पार्टिकल्स आहेत तर या सर्व पार्टिकल्सला एकत्र बांधून ठेवण्याचं कार्य त्या ठिकाणी प्रेझेंट असणारा ग्रॅव्हिटेशनल फोर्स करतो. आता हा फोर्स कोणामध्ये आहे, इंडिव्हिज्युअल पार्टिकल्समध्ये. लक्षात घ्या, प्रत्येक पार्टिकल हा दुसऱ्या पार्टिकलवर काय अप्लाय करायला, ग्रॅव्हिटेशनल फोर्स अप्लाय करायला. म्हणजे ते बिलियन्स, ट्रिलियन, त्याची संख्या सांगू शकत नाही आपण किती गॅस पार्टिकल आहे. आणि प्रत्येक गॅस पार्टिकल दुसऱ्या गॅस पार्टिकलला थांबून ठेवायला म्हणजे त्याच्यावर तो काय अप्लाय करायला, ग्रॅव्हिटेशनल फोर्स. म्हणजे हा ग्रॅव्हिटेशनल फोर्स दुसऱ्या तिसऱ्या वस्तूचा आहे का, नाही. स्वतः सर्वच पार्टिकल एकमेकावर काय करायले, फोर्स अप्लाइड करायले. If the gravitational force which is constantly trying to bring the gas particles close together and the pressure of the hot gas which is constantly trying to disperse the gas are balanced, then the star remains stable. आता स्टार रिमेन अनस्टेबल होण्यामागे दोन रिझन आहेत. पहिलं रिझन तर आपण आता डिस्कस केलं, तो आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्स है ना. जे हॉट गॅसेस मधले जे गॅसेस पार्टिकल्स आहेत तर यांच्यामध्ये प्रेझेंट असणारा ग्रॅव्हिटेशनल फोर्स. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की जे हॉट गॅसेस आहेत तर हे एकमेकावर कंटिन्युअसली कॉन्स्टंट प्रेशर अप्लाइड केले असतात. म्हणजे एक समान दाब त्यांनी एकमेकावर कायम ठेवलेला आहे. सो कॉन्स्टंट प्रेशर आणि ग्रॅव्हिटेशनल फोर्स हे दोन फॅक्ट असे आहेत की ज्या फॅक्टने सर्व स्टारमध्ये असणाऱ्या हॉट गॅसेस पार्टिकल्सला एकत्र बांधून ठेवलेलं आहे. The gravitational force is acting inwards towards the center of the star, while the gas pressure is acting towards that is away from the center of the star. आता ग्रॅव्हिटेशनल फोर्स जो आहे तो कोणत्या पद्धतीने ऍक्ट करतो,
तर पहा, द ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज ऍक्टिंग इनवर्ड्स, म्हणजे तो आतील बाजूने काय करतो या ठिकाणी ऍक्ट करतो. ओके, आता इनवर्ड जातोय याचा अर्थ तो सेंटरच्या दिशेने जातोय. ओके, देन टुवर्ड द सेंटर ऑफ द स्टार व्हाईल. आता एक लक्षात आलं, पहिल्यांदा ज्या फोर्स बद्दल बोललो आपण ग्रॅव्हिटेशनल फोर्स, हा इनवर्ड्स आतील दिशेने कार्य करतो, म्हणजे तो सेंटरकडे जाणारा फोर्स आहे. जनरली त्याला आपण सेंट्रिपिटल फोर्स म्हणतो. ठीक आहे, सेंटर सिकिंग म्हणजे सेंट्रिपिटल, कारण जोही फोर्स सेंटरकडे ऍक्ट करतो त्याला आपण सेंट्रिपिटल फोर्स म्हणतो. तर इथं लक्षात ठेवायचं की ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा इनवर्ड्स सेंटरकडे नेणारा फोर्स आहे, आणि जे दुसऱ्याबद्दल बोललो आपण गॅस प्रेशर, तो पण रिस्पॉन्सिबल आहे. तर हा गॅस प्रेशर हा त्याच्या अपोजिट दिशेनं कार्य करतो, दॅट इज द आउटवर्ड्स, दॅट इज अवे फ्रॉम द सेंटर ऑफ द सर्कल, म्हणजे केंद्राकडून दूर नेणारा जो एक प्रकारचा जो फोर्स आहे तो कोण आहे, गॅस प्रेशर. मग लक्षात आलं. फिगरमध्ये पहा तुम्ही, फिगरमध्ये तुम्हाला रेड आणि ब्ल्यू थोडंसं झोन दाखवलेला आहे. जो रेड झोन आहे तो सेंटरकडे जाणार आहे, दॅट इज द गॅसेस पार्टिकल मध्ये असणारा तो ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे, जो गॅसेस पार्टिकलला एकमेकांच्या अगदी जवळ नेण्याचा प्रयत्न करतो. दुसरा जो ब्ल्यू रंगाचा आहे, सर्कलच्या बाहेर नेणारा, आउटवर्ड नेणारा, तो आहे प्रेशर ऑफ द हॉट गॅस विच इज ऍक्टिंग आउटवर्ड्स, आणि त्याचं काम आहे की पार्टिकलला जास्त जवळ येऊ देणे. कारण तुम्हाला माहिती आहे का, जसं की आपल्याला गॅस सिलेंडर जर पाहिला आपण, तर गॅस कॉम्प्रेस करून अतिशय कमी जागेमध्ये सुद्धा आपण गॅसला काय करू शकतो, ऍडजस्ट करू शकतो. कारण इनकॉम्प्रेसिबिलिटी ही आयडेंटिटी आहे गॅसेसची. हायली इनकॉम्प्रेसेबल कोण असतात, गॅसेस, त्यांना आपण कमीत कमी जागेमध्ये पण ऍडजस्ट करू शकतो, है ना, पिस्टनच्या साहाय्यानं प्रेशर अप्लाइड करून. तर सिम्पली लक्षात ठेवायचं, इनवर्ड्स अर्थातच सेंटरकडे असणारा काय असतो, ग्रॅव्हिटेशनल फोर्स, आणि आउटवर्ड म्हणजे अवे फ्रॉम द सेंटर जो येतो स्टारच्या, तो काय असतो, गॅस प्रेशर. आणि हे दोन्ही मिळून एकत्र काय बॅलन्स करतात, जी हॉट गॅसेस आहेत तर हे स्प्रीड व्हायलेत का नाही. म्हणजे उद्या जर तुम्हाला गिव्ह रिझन जर विचारलं तर गिव्ह रिझन मध्ये हे दोन्ही मुद्दे तुम्हाला स्पष्ट करता आले पाहिजे. कारण केवळ एमसीक्यूज नाही, तर आपल्याला सायन्स शिकत असताना प्रत्येक गोष्टीमागलं सायंटिफिक रिझन पण माहीत पाहिजे, है ना. तर हे रिझन इथं क्लिअरली माहीत पाहिजे. त्यानंतर एक ऍक्टिव्हिटी दाखवलेली आहे, ती ऍक्टिव्हिटी समजून घेऊ आपण. यू मस्ट हॅव प्लेड tug of war. Okay, in this two ends of a rope are pulled on two sides by two groups. Okay, रस्सीखेच माहिती सर्वांना, त्यालाच आपण टग ऑफ वॉर म्हणतो. ओके, when the force applied by both sides are equal, they balance each other and the center of the rope remains static. आता दोन्हीकडून सेम फोर्स जर अप्लाय असेल तर डेफिनेटली ती कंडिशन कोणती असते, बॅलन्सची. आणि यावेळेस जी रोपची सेंटर आहे ही ज्या पोझिशनमध्ये असते त्याला आपण स्टॅटिक पोझिशन म्हणायचं. म्हणजे दोन्ही साईडला फोर्स इक्वल आहे, तर सेंटरची जी पोझिशन आहे ती एकदम स्थिर असते, त्याला आपण स्टॅटिक पोझिशन म्हणू. म्हणजे स्टॅटिक पोझिशनसाठी कंडिशन काय आहे की दोन्ही साईडला फोर्स हा कसा पाहिजे, इक्वल अँड अपोजिट. इक्वल अँड अपोजिट सारखा असेल, फक्त विरुद्ध दिशेने लावलेला असेल. When the force on one side of the rope is larger than that on the other side, the center of the rope moves towards that side. ओके, आणि इथं आपल्याला माहितच आहे की एका साईडचा फोर्स जर ग्रेटर झाला, लार्जर झाला, तर डेफिनेटली रोप्स काय करते, ज्या दिशेनं फोर्स जास्त आहे त्या दिशेला ते रोप काय होईल, या ठिकाणी मूव्ह होईल. Something similar happens in this case of a star. आणि सेम जसं लक्षात घ्या, आता फोर्स जिकडून जास्त होता तर सेंटर त्या दिशेने गेला. म्हणजे लक्षात आलं का, सेंटर हा सेंटर राहिला का, स्टेटिक पोझिशन आला नाही, तो जिकडे फोर्स लार्जर होता त्या दिशेला सेंटरच मूव्ह झाला या ठिकाणी. मग सेम स्टारच्या संदर्भात होतं, कसं पहा, when the gravitational force and gas pressure are balanced, the star is stable. ओके, म्हणजे टग ऑफ वॉर मध्ये एकीकडून पहिला खेळाडू कोण आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्स जो आतमध्ये ढकलेल इनवर्ड्स. दुसरा आहे गॅस प्रेशर जो काय कसा ऍक्ट करेल, आउटवर्ड्स. आणि या दोन्ही गोष्टीमुळे जो स्टार आहे हा कसा राहतो, स्टेबल. But when one of them is more than the other, the star either contracts or expands. आणि जर असं झालंच की ग्रॅव्हिटेशनल फोर्स आणि गॅस प्रेशर या दोन्ही मधला एक घटक जर जास्त झाला असेल तर काय होईल, तर मी सांगतो, ग्रॅव्हिटेशनल फोर्स जर जास्त झाला तर या ठिकाणी काय होईल, कॉन्ट्रॅक्शन. कारण तो सेंटरकडे चालला म्हणजे साईज कमी होऊन जाईल. आणि जर प्रेशर जास्त झाला तर प्रेशर त्याला दूर नेण्याचा प्रयत्न करेल, आउटवर्ड्स. सो अशा वेळेस तो स्टार का होईल, एक्सपांड होईल. ओके, त्यानंतर डू यू नो ॲडिशनल पॉईंट्स आहेत.
If there was no gas pressure in the sun, it will collapse to a point in 1 to 2 hours. आता सूर्यामध्ये जर गॅस प्रेशर नसता तर काय झालं असतं याची कल्पना केली जर आपण तर सूर्य पूर्णपणे नष्ट व्हायला 1 ते 2 तास लागतील, कोलॅप्स होऊन जाईल ते, जसे एखादी बिल्डिंग कोलॅप्स होते बरोबर त्या पद्धतीनं. Gas pressure depends on the density and temperature of the gas. Next. Higher the temperature and density, higher is the pressure. ओके. आता गॅस प्रेशर जो आहे हा 2 फिजिकल क्वांटिटीवर डिपेंड आहे. पहिली फिजिकल क्वांटिटी आहे डेन्सिटी बरोबर, आणि दुसरी फिजिकल क्वांटिटी आहे गॅसचं टेम्परेचर. मग आता यांची रिलेशनशिप कशी आहे तर लक्षात ठेवायचं, जितकं टेम्परेचर आणि डेन्सिटी हायर असेल, जास्त असेल, तितकं गॅसचा प्रेशर हा कसा असतो, हायर असतो. म्हणजे याला आपण एक प्रकारे डायरेक्टली प्रोपोर्शनल म्हणू बरोबर, कारण एक गोष्ट हाय होत असेल तर दुसरी गोष्ट हाय होत असेल तर त्याला आपण समप्रमाण म्हणतो, डायरेक्टली प्रोपोर्शनल. सो हायर द टेम्परेचर अँड डेन्सिटी देन हायर इज द गॅस प्रेशर, हे त्याचं सूत्र असेल. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण इव्होल्युशन ऑफ स्टार्स संदर्भात डिस्कस करू.